ठेवला, तो खुर्चीवर, मृत्यू खुर्चीवर, तू कीर्तनाला, मृत्यू कीर्तनाला. बघू नका, असं दिसत नसतं. बरोबर आहे, तो कधी उचलू शकतो. बरोबर आहे, तो फक्त योग्य वेळेची वाट बघतो. एवढी वेळ आली, तो कुणाच्या बापाला ऐकत हा, वेळ आली पाहिजे. काय झालं, एका म्हातारीची वेळ आली, आनंद. त्या म्हातारीचे सगळेच गेले होते कोरोना, तेवढी एकटीच राहिली. काही हरकत आहे का तिला जायला? आनंद. म्हातारी पर ज्याला आला त्याला दिसतो. म्हातारी कोण आहे? तो म्हणले मी यमराज आहे, यमराज. आई तुला घ्यायला आलं बरं, तर तुला उचलायचंच. ती मातोश्री म्हटली आम्हाला, असं ते मला कोणीच नाही आहे, सगळे गेले. उलट मी फार दिवसाची तुझी वाट पाहत होती. आला बाबा उचल. पण माझं काय म्हणणं आहे, मी सकाळी सकाळी गाजराचा हलवा केलाय. असा वया जाईल, घरी कोण नाही, तू थोडा खाय, मलाही थोडा खाऊ दे, खाऊन जाऊ. आजीचं प्रेम थोडं यमाला पटलं. जाऊ दे, आजी एवढं प्रेम करते. यम म्हणले ठीक आहे, थोडा गाजराचा हलवा तू बी खाय, मी बी खातो. आजी बसता गाजराच्या हलवामध्ये मुंगीची गोळी टाकली आणि यमाला दिली. यम गाजराचा हलवा खाऊन कर्र संपला. आता आजीने यमाची यादी पाहिली तर एक नंबरला आजीचं नाव होतं, खाली बरेच नाव होते. आजी इतकी वसताना आजीने तिचं एक नंबरचं नाव फोडलं आणि खाली लिहिलं. एवढं जाईपर्यंत तरी सगळे यमाची कान दोन तास झोप झाली, त्याला दोन जाग आली, मस्त फ्रेश झाला. म्हणजे आजी असा हलवाच कधी खाल्ला नाही, आराम झाला, मस्त समाधान वाटलं. मी थकलो होतो, तुझे उपकार फेडण्याकरता मी वरून नंबर लावणार होतो, पण आता खाल्लो. काळ इतका भयानक आहे, कुणालाही सोडत नाही आणि ती वेळ तुम्हाला टाळता येत नाही. तुला घाबरणं थांबवा. मी मला सिरियसली बोलतो, ऐका. म्हणजे बघा, सिरियसली थोडं घ्या, ऐका. अशा मानसिकतेत जा. कधी कधी माझा मृत्यू ठरलेला आहे, त्या क्षणी मी जाणार आहे. तो थांबवण्याची यंत्रणा अजून विज्ञानाकडे नाही. तो थांबवण्याची यंत्रणा अजून या विश्वात उपलब्ध नाही. मग तो जर आल्यावर मला जायचंच आहे, तर अशी कल्पना करा, पुढच्या क्षणी माझा मृत्यू आहे. मी काय करणार? अशी कल्पना करा, पुढच्या क्षणी माझा मृत्यू आहे आणि माझ्याकडे आता एकच क्षण शिल्लक आहे, तो आनंदाने जगतो. तो क्षण कोणताही असू शकतो ना, तो क्षण कोणताही असू शकतो ना. मग तो क्षण पुढचा आहे अशी कायम आठवण ठेवा आणि असलेला क्षण आनंदाने जगा. याचंच नाव परमार्थ. नाही वेगळं काहीच नाही. नाथ महाराजांकडे एक माणूस गेला, ऐका थोडं. नाथ महाराजांकडे एक माणूस गेला. नाथ महाराजांना त्यांनी पहिला प्रश्न विचारला, माझा मृत्यू कधी येईल? काय प्रश्न विचारला त्या माणसाने? माझा मृत्यू कधी आहे? दुसरा प्रश्न विचारला, आम्ही लोक दुःखी राहतो नाथ महाराज, तुम्ही समाधानी राहण्याचं नेमकं गुण काय? नाथ महाराज म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि मग 8 दिवसांनी दुसऱ्या प्रश्नाचं देतो. पहिला प्रश्न काय होता त्याचा? माझा मृत्यू कधी आहे? नाथ महाराजांनी सांगितलं, आजपासून 7व्या दिवशी तुझा मृत्यू. जसं परीक्षेला स्थळावर करायचं. काय सांगितलं नाथ महाराज? काय सांगितलं? आजपासून 7व्या दिवशी तुझा मृत्यू. ते ऐकूनच तो अर्धा फसला.
म्हणजे आपल्याकडे 6 दिवस राहिले. काय काय वाटलं त्याला आता? आपल्याकडे 6 दिवस राहिले. 6 दिवसात जाणार आहे. आयुष्यभर दारू पिली, आता 6 दिवस तरी सोडून पहिलं काम केलं त्याने मदिरा सोडली. असं कुणाच आहे? बघा माझं वाक्य नीट आहे. आयुष्यात आम्ही ज्ञानेश्वर महाराज होऊ शकत नाही. आयुष्यात आम्ही तुकाराम महाराज होऊ शकत नाही. आयुष्यात आम्ही भगवान बाबा होऊ शकत नाही. मग काय होऊ शकतो? नीट ऐका. माऊली होऊ शकत नाही, पण माऊलीचं होऊ शकतो. तुकोबाराय होऊ शकत नाही, पण तुकोबारायांचं होऊ शकतो. त्या माणसाने दुसरा विचार केला, मरेल कुणाच्या नावावर मरू, त्यापेक्षा माऊलीच्या नावाने माळ घालून वरती गेलो तर हा माऊलीचा आहे एवढा तरी शिक्का लागेल. त्याने माळ घालायचं काम केलं. 6 दिवस मारायचंच आहे. माळकरी झाला, व्यसन सोडले पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला दुसरा विचार आला. बायकोला म्हटला, अगं 1.5 फूट बांधण्यासाठी मी सख्या भावाशी 22 वर्षापासून कोर्टात भांडतो. 22 वर्ष झालं निकाल लागत नाही. कोर्टात भावाचे पैसे जात आहेत आणि माझे पैसे जात आहेत. आता इथं आमचे वकील साहेब चांगले आहेत, त्याच्यामुळे हे वकील नाही सांगत मी दुसऱ्या वकिलाचं बोलतो. सांगू का? एका माणसाचा नातू वकील झाला. काय झाला? नातू वकील झाला आणि त्याने एक केस निर्दोष जिंकला. आनंद झाला. पहिलीच केस जिंकला. आपल्या नामवंत आजोबा वकिलांकडे तो पेढे घेऊन आला. बाबा तुमचं नाव पुढे चालवणार आहे म्हणले मी. 40 वर्ष कोर्टात चालवली केस, आज मी निर्दोष जिंकलो. आजोबा त्याच्या थोबाडी दिली. असले का तुला? वकील झालास म्हणजे काय? अरे जी 40 वर्षाची केस तू जिंकला, त्याच केसेवरती मी बंगला बांधला, त्याच केसेवरती मी गाडी घेतली, त्याच केसेवरती तुझ्या बापाने 20 एकर जमीन घेतली, तू कशाला जिंकलो? तुला नाशिकला फ्लॅट घ्यायचा. मृत्यू सांगतो. त्या नाथ महाराजांनी त्या माणसाला 7 दिवसाचा मृत्यू सांगितला. त्याने विचार केला, नको 1.5 फूट नाही 10 फूट गेले तर चालेल. त्याने भावाला बोलून घेतलं, भाऊ आपल्याला काही हे नाही, माझं काही खरं नाही, हे 10 फूट तुला काढून घे. पण कोर्टातली केस मागे. आता भावाशी पण वाद नाही, गावाशी पण वाद नाही, घराशी पण वाद नाही. इतका आनंदात झोप येऊ लागली, इतका आनंदी राहू लागला. आता व्यसन नाही, आता कोणाशी वाद नाही, आता कोणाचा फुकटचा 1 रुपया नाही. इतका आनंदात राहू लागला, इतका समाधानी राहू लागला. 7 दिवस कशी निघून गेले त्यालाच कळलं नाही. 9वा दिवस उगवला. मग त्याला आठवलं, अरे मी तर 7व्या दिवशी मरणार, आज तर 9वा दिवस उगवला. परत नाथ महाराजांकडे गेला. नाथ महाराज म्हणजे मी 7व्या दिवशी जाणार होतो. नाथ महाराज म्हणजे मी तेच सांगतो 7व्या दिवशी जाणार आहे. एक तर सोमवारी, मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी, शनिवारी किंवा रविवारी. कुठं काय चुकीचं बोलतो? या 7व्याच दिवशी मरायचंय. याच्यातला एक कोणता तरी दिवस आपला निश्चित आहे. मग कशाला कोणाशी भांडत बसतात, कशाला कोणाशी मोह करतात? या 7व्या दिवसाची जाणीव ठेवा. सगळ्याशी आनंदाने सात्विक राहा. आपुले मरण पाहिले डोळा, आपुले
एकदा यमराज आले, यमराज, आणि निवृत्तीनाथांना म्हटले, बघा ना निवृत्तीनाथ, शेवटी काळ आहे, कोणाला नाही द्यायचं, कोणाला तुम्हाला तुमचं आयुष्य संपूर्ण घ्यायला. निवृत्तीनाथांनी फक्त असे 2 बोट केले त्यांनी. पुन्हा 2 वर्षांनी, म्हणजे त्याला वाटलं 2 वर्षांनी यायचं, तो बिचारा 2 वर्षांनी आला. त्याला ज्ञानेश्वर महाराज भेटले, ज्ञानेश्वर महाराज त्याला असे 2 बोट केले, परत बिचारा गेला. पुन्हा 2 वर्षांनी आला. पुन्हा सोपानदेव भेटले, त्याने असे 2 बोट केले, पुन्हा तो काळ गेला. पुन्हा 2 वर्षांनी आला. पुन्हा आल्याला मुक्ताई भेटली, मुक्ताईने 2 बोट केले, पुन्हा गेला. तो मुक्ताईला तो काळ म्हटला, तुम्ही एकदाच मला सांगा ना, 10 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष माझे उगत केले होत आहेत. मुक्ताई म्हणजे तुझं वरचा बेजारी काम आहे. तुला निवृत्तीनाथांनी 2 बोट केले, तुला ज्ञानेश्वर महाराजांनी 2 बोट केले, तुला सोपान काकांनी 2 बोट केले, तुला मी 2 बोट करतो. हे 2 वर्ष स्वप्ने नाहीये. तुला हे सांगतोय की चंद्र सूर्य आशेपर्यंत तू यायचं नाही. आम्ही चंद्र सूर्य आशेपर्यंत आम्ही या विश्वात आहोत आणि विश्वाच्या कल्याणाकरिता आहोत. हो, 80 चराचरी उभारीला लोटती, 80 चराचरी. हो, यदक्षरम मनाखी आनंदम वदति, यदक्षरम मनाखी. महाराज तो व्याख्यात आहे, ख्यातनाम आहे, आणि यदक्षर त्याचा कधी एक क्षर नाही, त्याला कधी नाश नाही. जिथं नाश नाही ते ईश्वरी आणि संत तत्व आहे, जिथं नाश आहे ते शरीर तत्व. लाटीचे लिहिले न पुढे का काही केले, काय होते मृत्यू निश्चित आहे. मृत्यू जर येणारच आहे, तर मृत्यूला घाबरू नका. मृत्यूवर विजय मिळवा, मृत्यूची अभ्यास करा. अज्ञान म्हणजे भीती आहे, ज्ञान म्हणजे निर्भयता आहे. मृत्यूचा अज्ञान म्हणजे भीती आहे, आणि मृत्यूचं ज्ञान असणं म्हणजे निर्भयता आहे. संत मृत्यूला घाबरले नाही म्हणजे मृत्यूचं ज्ञान आहे. आम्ही मृत्यूला घाबरतो. खरं सांगू का, थोडा एकदा विचार करून बघा, इतका चांगला मित्र आयुष्यात भेटणार नाही. एका कवीने सांगितले, मृत्यू हा माझा मित्र आहे. तो जर मला भेटला तर सगळे आजार मी विसरतो, तो जर मला भेटला तर सगळं दुःख मी विसरतो, पण तो जर मला भेटला तर जीवनातलं सगळं डोक्यावरचं कर्ज मी भेटतो. असा मित्र मृत्यू आहे. तो येणारच आहे, पण निर्भयतेने जोपर्यंत जगण्याकरता दिलं तोपर्यंत पारमार्थिक जीवन जगा. मग काही लोकांनी नाक मारताना विचारलं, तुमचं कीर्तन पटलं, मृत्यू निश्चित आहे, फक्त जगणं जर आमच्या हातात आहे तर आम्ही कसं जगलं पाहिजे संसारात, त्याकरता एक दृष्टांत दिला. कसं जगलं पाहिजे तो दृष्टांत आपण त्याच्या पहिल्याच्या Oh
झाली, गजानन महाराजांसारखं राहिलं. शरीर थकलं पण आवाज नाही थकू दिला. म्हणजे म्हातारं शरीर झालं, आवाज तसाच तरुण ठेवला. कैशी असावे शरीराला थकू द्यावं पण मनाला थकू नका देऊ. मन काही तरुण असलं पाहिजे, मनाला तरुण ठेवण्याकरता काही प्रसन्न असलं पाहिजे. जो माणूस प्रसन्न आहे तो 90व्या वर्षी तरुण आहे, आणि जो टेन्शन मध्ये आहे तो 25व्या वर्षी म्हातारा आहे. म्हातारपण हे मनाच्या प्रसन्नतेवर असतं, शरीराच्या तारुण्यावर असतं. म्हणून मन प्रसन्न ठेवा. मन करारे मस्त असावं, फ्रेश राहावं. माणसं लई टेन्शन घेतात, विनाकारण टेन्शन घेतात, काही कारण नसताना नको ते टेन्शन घेतात. कशाला टेन्शन घेतात? इतकं चांगलं शरीर मिळालं, महाराष्ट्रात जन्म मिळाला, मस्त माळकरी वा, छान आनंद आला. संसारी मी तुम्हाला 2 मुद्दे सांगणार आहे, फक्त जास्त वेळ घेत नाही कारण मंडप फुल झाला आणि पाहुणे मंडळीला लावून धरणं योग्य नाही. कारण सगळे काही कीर्तनाचे पाहुणे नाही. जे कीर्तनाचे होते ते बरोबर 10:30 आले, जे अण्णांचे पाहुणे ते बरोबर 12ला आले. त्यांचा वेळ घेणं माझा अधिकार नाही, म्हणून मला एक 10-15 मिनिटं फक्त द्या, जास्त नाही. मला 2 मुद्दे सांगतो मी थांबवतो. ऐका ऐका, पक्षासारखं राहिलं पाहिजे संसार आणि वस्तिकारासारखं राहिलं पाहिजे. एवढ्या 2 गोष्टी समजून घ्या. जी कीर्तनाचे काही पाहुणे ना त्यांनी बी समजून घ्या. कामात येईल कधी पण, फक्त बोलू नका, कुणीही कुणाशी बोलू नका. हॉलमध्ये न बोलता कामात बोलायची परवानगी फक्त मला आहे. बोलू नका. एक 15 मिनिटं बोलायची नाही, फक्त 15 मिनिटात आपल्याला थांबायचं. ऐका, पक्षासारखं राहा किंवा वस्तिकारासारखं राहा. पक्षाचा दृष्टांत सांगतो, वस्तिकाराचा बी सांगतो. आपल्याला सिद्धांताकडे एक बाई तिने अंगणामध्ये काही वाळत घातलं. ऐका, काय वाळत, काहीतरी वाळत घालतो ना आपण अंगणामध्ये शेतात. तिने ज्वारी वाळत घातला असं सांगतो. पावसाचं वाट, आता कधी पाऊस येईल मी सांगता येत. सगळे ऋतू मिसमॅच झाले. होय, कधी पाऊस, कधी हिवाळा, कधी बी उन्हाळा. म्हणजे आता अशी गंमत आहे, पहाटे थंडी वाजते, दुपारी ऊन लागतं, 4 वाजता पाऊस येतो. निसर्ग बदलला, कारण निसर्गावर आपण मानतो. असं पावसाचं वातावरण झालं की बाईची धावपळ झाली, तिने ज्वारी भरून घेतली. अंगणाची ज्वारी भरताना थोडीशी ज्वारी सांडली. अंगणात ज्वारीचे दाणे पडलेले होते. संध्याकाळची वेळ, पक्ष्यांचा थवा आला आणि त्यांनी ती दाणे बघितली. अर्थातच खाण्याकरता पक्षी खाली होते, दाणे टिकू लागली. आता पक्षी हा इतका सोड्यातला प्राणी आहे ना, हे पक्षी कधी काही खात नाही, कुठेही खात नाही आणि किती बी खात नाही. मी पक्षाचं नाही म्हणतो, मी पक्षी म्हणतो. पक्षात आणि पक्षीमध्ये फार फरक. पक्षी खाण्याकरता कुठेही जातात, पक्षी मात्र निरपेक्ष असतात. त्या पक्ष्यांनी दाणे टिकले. आता पोट भरलं त्या पक्षाचं. आता चित्र बघा, दाणे शिल्लक आहे पण पोट भरलंय. फार मोठा संदेश देतो तुम्ही काय. दाणे शिल्लक आहे पण पोट मात्र भरलंय. त्या पक्ष्यांमध्ये अंतर्गत चर्चा झाली, थांबावं का निघून जावं. शहाणा पक्षी म्हणला, थांबण्याचं आपलं काम नाहीये, आपलं पोट भरलं, बाकीच्या दाण्याचा विचार सोडा, आपण हे अंगण सोडा. दाणे टिकलेला पक्षी बाकीच्या दाण्याचा मोह न धरता त्या अंगणातून उडून निघून गेले. तैशे असावे संसार. त्या पक्षाची जाणीव प्रत्येक संसारी माणसाला असली पाहिजे. एक दिवस इथून उडून जायचंच आहे, दाण्याचा मोह नसला पाहिजे. दुसरा वस्तीकराचा दृष्टांत आहे. एखादा वस्तीकर असतो, पांचस्त असतो, प्रवास करतो पायी पायी. एखाद्या घरी थांबतो, बिचाराची ओळख नसते, वारकरी म्हणून लोक ठेवतात. ती बाई पकवानाचं जेवण करते. 2 जण त्या घर मालक आणि तो पांचस्त वारकरी जेवतो, त्यांच्याच घरात आराम करतो. चालणारा वारकरी
चांगल्या घरात आराम करतो, एसी लावून चांगला रूम, त्या वारकऱ्याला वाटतं एवढं चांगलं जेवण आणि एवढी चांगली व्यवस्था माझ्या घरी सुद्धा नाहीये, घरी असते तर मी वारीला आलो असतो, त्यापेक्षा राहू इथं जाता 4 महिने. आणि मग झोपलेला वारकरी तसाच झोपतो का? पहाटे तो ते घर सोडून निघून जातो. जसं तो वारकरी किती प्रेम मिळूया, रात्रभर मुक्कामाला थांबलेला पांतस्त पहाटे ते घर सोडून निघून जातो. तैशी असावे संसार. तसं तुम्हालाही घर सोडायचंच आहे, मग कशाला बोलता? तैशी असावे संसारी. या संसाराचे 2 मुद्दे मला सांगायचे. एकदा अजून प्रेमाने भजन करा. विठोबा पक्षासारखा संसारात करायचं आणि वस्तीकरासारखा संसारात करायचं. एवढे 2 मुद्दे मी सांगतो. संपला माझा वेळ. या संसाराला ऐका, या संसाराला 2 विषारी दात आहेत. ऐका नाही काय का? या संसाराला काय आहे? 2 विषारी दात आहेत. या संसाराचं एक विषारी दात जीवनातला मोह आहे आणि या संसाराचा एक विषारी दात जीवनातली संगती आहे. जीवनातली संगती आणि जीवनातला मोह. जीवनातला मोह ज्याला काढता आला तो पक्षी आहे म्हणून पक्षाचा दृष्टांत आहे. जीवनातली संगती ज्याला सोडता आली तो वस्तीकर आहे म्हणून वस्तीकराचा दृष्टांत आहे. म्हणून हे बघा, काही झालं तरी जीवनातल्या मोह मुक्त राहा, कशाचाही मोह करू नका. त्रिअक्षरस्तु ब्रह्मे मृत्यु, त्रिअक्षरम ब्रह्म शाश्वतम, ममे तेच ब्रह्मे मृत्यू न मम इति शाश्वत. मम 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 म्हणूच नका. न मम, काहीच माझं नाही, काहीच माझं नव्हतं, काहीच माझं नसणार. मला असं वाटतं स्वकर्तृत्वाने कमवलं असेल तर थोडंसं आपण बाजूला ठेवू, पण बापाची आजोबाची जी जमीन, ती जमीन तू कसतोय, ह्या जमिनीचा मालक मी आहे असं जर म्हणतोय तर ही जमीन तुझी नाही, तुझ्या आजोबाने तुझ्यासाठी ठेवली आहे आणि तुला फक्त कसून तुझ्या पोरासाठी पुढे द्यायची आहे. हिचा मालक तू नाहीये,
मोह तू करतो. कशाचाच मोह करतो? काय आहे? ममत्व हे दुःख आहे. माणसाला दुःख कधी होतं बघा तुम्ही, जिथं माझं म्हटलं की दुःख होतं. दुसऱ्याचा मोबाईल चोरीला गेल्यावर दुःख होतं का माझा मोबाईल चोरीला गेल्यावर दुःख होतं? मोबाईल दोन चोरीला गेले, दुसऱ्याचा गेला काहीच दुःख नाही, पण माझा गेला हे माझं त्या मोबाईलला चिटकलं म्हणून मला दुःख भोगावं लागलं. रोज हजारो माणसं मरतात, आपण रडत बसतो. रोज माणसं मरतात, रोज माणसं जन्माला येतात, रोज माणसं मरतात, आपण रडत नाही. पण आपल्याला आपलं गेलं की दुःख होतं, हे माझं पण हे दुःखाचं कारण. आणि म्हणून हे ममत्व काय आहे बरं का, हे ममत्व सोडायला शिका. माझं 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 सगळं काय वाढवलं. ज्याला हे माझं पण सोडता आलं, हा मोह नावाचा विषारीला ज्याला काढता आला तो जीवनामध्ये सुखी आहे. आणि दुसरा मुद्दा आहे संगती नावाचा दाब. जीवनात संगती असावी. जीवनात ज्यांचा उद्धार झाला तो संगतीने झाला, आणि ज्यांचं पतन झालं ते संगतीने झालं. पतन उद्धार संघाचा महिमा तेजावे आत्मा संघ. मग संसारातल्या संगतीत आतून चिटकण्यापेक्षा बाहेरून राहा, बाहेरून प्रपंचामध्ये राहा, बाहेरून सगळ्या संसारात चिटका, आतून मात्र चिटकू नका. विषारीला काढता आला तो जीवनामध्ये संगती आनंदी आहे. तो का म्हणे एका जनार्दन शरण एका जनार्दन आणि ज्ञानेश्वर पार्वता आई यांचं प्रथम वर्ष श्राद्ध आपण त्यांना श्रद्धांजली वाहून करतोय. हे कुटुंबच भाग्यवान आहे. म्हटलं ना, ज्यांची वडील त्र्यंबक राज आहे आणि आई पार्वती आहे, त्यांच्या पोटी आलेले हे नवरत्न आहेत. आणि त्यातलं एक रत्न म्हणजे आमचे रमेश अण्णा आहे. मानवी जीवनाच्या आई वडील हे अविभाज्य भाग आहे. अलीकडे माणसं फार काही अध्यात्माचं तोंड करतात, बरंच काही आध्यात्मिक दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण जिवंत देव आई वडिलालाच विसरतात. ज्ञानोबा म्हणतात, ना तरी माता पिता धड बोली नाही संसारात, एर विश्वभरी आदरा मूर्ख जैसा. वारकऱ्यांचा देव पांडुरंग विटेवरती उभा ज्यांच्यामुळे आहे ती आई वडिलांची सेवा आहे. आणि म्हणून आई वडील हे जिवंत देव आहे. जोपर्यंत घरात आहेत रोज त्यांचं दर्शन घ्यायचं, जोपर्यंत घरात आहेत त्यांना समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर किती मोठं कीर्तन केलं तर ते जेवायला येत नाही, पण जिवंतपणे त्यांना आनंद दिला
तर ते आशीर्वाद पितृरूपाने दिल्याशिवाय राहत नाही. म्हणजे मी काय वैदिक धर्माच्या विरोधातला नाही, मी वैदिकच आहे. हे सगळे विधी कराच, जिवंतपणे आई वडिलांची सेवा हा सगळ्यात मोठा विधी. आई वडिलांच्या दर्शनाशिवाय मंदिरातला पांडुरंग करणं शक्य नाही. आई असं तत्व आहे, जन्माला आल्या आल्या तुमच्यावर पांघरून घालणारं ईश्वरी तत्व म्हणजे आई आहे. पहिला श्वास जिच्या मांडीवर घेतला ते ईश्वरी तत्व म्हणजे आई आहे. जर तुमचा पहिला श्वास तिच्या मांडीवर आला तर तिचा शेवटचा श्वास तुमच्या मांडीवर जाऊ द्या, म्हणजे आईच्या ऋणातून मुक्त व्हा. अण्णा शेवटी आई आईच आहे. आज याही वयात आई कशी आहे तिची जाणीव लेकराला नाही असा दिवस नाही. म्हणून तुम्ही आई वडिलांच्या प्रेमातून बोलके आहात. आज या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने ते कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या वतीने मी पार्वता मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या आत्मतत्वास ईश्वराने शांती द्यावी अशी भावना व्यक्त करतो. पुनर्जन्म त्यांचा याच कुटुंबात व्हावा अशी निवृत्तीनाथांच्या प्रार्थना करतो. इथं उपस्थित असलेले सगळे गुणी